प्राध्यापक डॉक्टर आबासू शिंदे, अकॅडमिक काउन्सिलर, इग्नू रिजनल सेंटर पुणे इथून आपल्याशी संवाद साधत आहे. इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी अंतर्गत इकॉनॉमिक्सच्या वेगवेगळ्या ब्रँचेस, वेगवेगळे सब्जेक्ट्स टीचिंग केले जातात, शिकवले जातात. लाईव्ह सेशन्स वेगवेगळे ऑर्गनाईज केले जातात. यातीलच हा प्रिन्सिपल ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स 2 अर्थात सूक्ष्म अर्थशास्त्राची तत्वे यातला दुसऱ्या सेक्शनचा भाग आपण पाहत आहोत. यातील ब्लॉक 2 फॅक्टर मार्केट्स किंवा घटक बाजार, घटक बाजारामध्येच घटक बाजार आणि किंमत निर्णय अर्थात फॅक्टर मार्केट अँड प्राइस डिसिजन्स हे कशा पद्धतीने आहेत, किती प्रमाणात आहेत, त्या अनुषंगाने काही बाबी ह्या निश्चितपणे दिलेल्या आहेत. घटक बाजारात किंवा घटक किंमतानुसार कोणती किंमत कशा पद्धतीची असते किंवा कोणत्या अनुषंगाने त्या वस्तूला, त्या उत्पादन प्रक्रियेच्या घटकांना किमती आकारलेल्या असतात, त्या संदर्भातला काही भाग हा महत्त्वाचा मानला जातो. घटक बाजार आणि किंमत निर्णय याच्यामध्ये निर्णय क्षमता, त्या घटकांची मागणी आणि घटकांना असणारा पुरवठा यावरती निश्चित आयडेंटिफाय केली जाते किंवा याच्यावरती डिपेंड असते. घटक बाजार आणि किंमत निर्णय याची बाजारपेठेतली स्थिती जर अधिक पुरवठा असेल तर निश्चितपणे त्याची किंमत ही कमी ठेवावी लागते आणि त्याची मागणी ही त्या प्रमाणात कशी आहे याचा विचार निश्चितपणे उत्पादकाला किंवा किंमतकर्त्याला तो करावा लागतो. किंमत जेवढी जास्त ठेवेल तेवढा त्या घटकाचा होणारा पुरवठा आणि मागणी याच्यातला समतोल हा बिघडलेला आपल्याला दिसून येतो. विशेष करून जेवढा पुरवठा असेल तेवढ्याच प्रमाणात जर मागणी असेल किंवा असंही म्हणता येईल केन्सच्या मतानुसार प्रभावी मागणीचं तत्व जसं केन्स यांनी मांडलंय तशाच पद्धतीनं बाजारपेठेत ज्याचा प्रभाव पडतोय त्याचाच उत्पादन किंवा तेवढाच पुरवठा जर केला तर निश्चितपणे बेकारी, बेरोजगारी जी आहे ती दूर व्हायला मदत होऊ शकते. म्हणजे जे उत्पादन तयार केलं जातं त्याला तेवढ्या प्रमाणात मागणी उपलब्ध असणं गरजेचं आहे. अतिरिक्त पुरवठा त्या ठिकाणी जर झाला तर बेकारी आणि बेरोजगारीला सामोरं जावं लागते. कारण जेवढं उत्पादन तयार झालेलं आहे तेवढ्या वस्तूची मागणी जर आली नाही तर आपल्याला त्याच्यावरती नियोजन करणं कुठंतरी त्याच्यातली कमतरता असल्याचे आपल्याला दिसून येते. त्यामुळे घटक बाजार आणि किंमत निर्णय, फॅक्टर मार्केट अँड प्राइसिंग डिसिजन जो आहे तो कशा पद्धतीने किंवा किती असू शकतो त्या अनुषंगाने सांगता येऊ शकतो. घटक बाजार आणि किंमत निर्णय, फॅक्टर मार्केट अँड प्राइसिंग डिसिजन जे आहे ते घटक बाजाराचा अर्थ घटकांची मागणी आणि पुरवठा या संकल्पना, मिनिंग ऑफ फॅक्टर मार्केट किंवा घटकांची असणारी मागणी, कन्सेप्ट ऑफ डिमांड अँड सप्लाय ऑफ फॅक्टर किंवा घटकांचा असणारा पुरवठा, डिमांड फॉर फॅक्टर, किरकोळ उत्पादकता, सप्लाय ऑफ फॅक्टर किंवा किरकोळ उत्पादकता आणि सिद्धांतानुसार घटकावर परतावा निश्चित करणे, त्याचबरोबर त्या अनुषंगाने डिटर्मिनेशन ऑफ रिटर्न टू अ फॅक्टर किंवा याच्यातले कोणते घटक असतात. आपल्याला प्रोडक्शनच्या अनुषंगाने आपण जमीन असते त्या जमिनीला भाडे किंवा रेंट हा द्यावा लागतो. तो रेंट देणं किंवा भाडे देणं ही सुद्धा एक कन्सेप्ट इकॉनॉमीच्या अनुषंगाने किंवा उत्पादकाच्या अनुषंगाने फार महत्त्वाची असते. उद्योग व्यवसाय सुरू करताना त्यासाठीचं लागणारी लँड, जमीन हिला रेंट आपल्याला द्यावा लागतो आणि ती जमीन त्या भाडेतत्वावरती काही करार करून घ्यावी लागते. त्याच अनुषंगाने किंवा खंडाच्या संदर्भातले अनेक सिद्धांत सुद्धा पाहायला मिळते. भाडे किंवा खंड या अनुषंगाने म्हणजे इथं रेंट म्हणले तो रेंट जो आहे तो देणं अपेक्षित असतं. त्याचबरोबर मजुरीच्या अनुषंगाने वेजेस जे आहेत ते कशा पद्धतीने आहेत, किती आहेत, या वेजेसवरती मजुरीचा दर हा नेहमी कधी झाला तर हा चेंज होणारा असतो किंवा सतत फिरणारा असतो असं आपण म्हणू शकतो. या बदलत्या घटकाच्या अनुषंगाने तो किती बदलेल, कशा पद्धतीने बदलेल आणि त्याच्यावर त्याचं उत्पादकाचं उत्पादन हे देखील अवलंबून असतं. उत्पादन घटकांना मिळालेलं उत्पादन हे जर पुरेशा प्रमाणात नसेल तर तो उद्योजक तो उत्पादन आपलं चालू ठेवत नाही. त्यामुळं याच्यातील जो बदल आहे तो निश्चितपणे केलेला आपल्याला दिसून येतो किंवा त्या अनुषंगाने मजुरीचा दर आणि भाडेतत्व या अनुषंगाने मजुरीचा दर किंवा मजुरांची संख्या ही कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. जमीन घ्यायची तेवढी घ्यावीच लागणार आहे, रेंट जो मार्केटमध्ये आहे तो द्यावा लागेल. मजुरांची संख्या ही कमी जास्त केल्यामुळं उत्पादकाला त्याच्यातून आपलं
एक्सपेंडिचर जे आहे ते कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न करायचा असतो. व्याज जे आहे ते मोबदला हा द्यावा लागणार आहे. प्रॉफिटच्या अनुषंगाने नफा हा उत्पादकाला किंवा संयोजकाला नफा जर झाला नाही तर संयोजक असं उत्पादन करणार नाही. त्याच्यामुळं प्रॉफिटच्या अनुषंगाने किंवा नफ्याच्या अनुषंगाने सुद्धा आपल्याला काही भाग हा डीपमध्ये पाहणं अपेक्षित आहे. फर्मच्या किमतीच्या निर्णयामध्ये घटक किमतीची भूमिका किंवा त्या घटकांची भूमिका काय असते, जशा किमतीत बदल होतील तशा पद्धतीनं अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने या मागणीमध्ये निश्चितपणे बदल होतील. या अनुषंगाने कन्क्लुजनकडे आपण जाणार आहोत. त्या संदर्भात वेगवेगळ्या बाबी किंवा वेगवेगळे विषय हे सुस्पष्टपणे आपल्याला दिसून येतील. वस्तू किंवा सेवेची विक्री आणि खरेदी हे सुलभ करणारे कोणतेही व्यासपीठ म्हणजे बाजार. वस्तू आणि सेवा जिथं देवाण आणि घेवाण होते किंवा त्याच्या बदल्यात त्याची किंमत जी दिली जाते त्याला बाजार असं म्हटलं जातं किंवा बाजार म्हणून ओळखलं जातं. वस्तू आणि सेवांचे उत्पादन करण्यासाठी उत्पादनाचे घटक किंवा त्यासाठी आवश्यक असणारी साधन सामग्री उत्पादन आणि सेवा बाजाराप्रमाणेच अर्थव्यवस्थेच्या उत्पादनाचे घटक हे देखील त्यांचे बाजारभाव असतात. बाजार त्यांची मागणी, पुरवठा आणि बाजारभाव ठरवण्यासाठी आवश्यक असतात. या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने उत्पादनाचे जे घटक आहेत त्यांचे बाजारपेठेतले किंवा बाजार आणि त्यातील वेगवेगळ्या घटकांच्या अनुषंगाने असणारी स्थिती ही देखील महत्त्वाची मानली जाते. सुरुवातीला घटक बाजाराची गरज का आहे हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर त्याच्या अर्थव्यवस्थेतील उत्पादन घटकांचे महत्त्व हे देखील समजून घेणे हे तितकंच महत्त्वाचं आहे. वस्तू किंवा सेवेची असणारी सेवा आणि त्या संदर्भातली असणारी विक्री किंवा खरेदी हे व्यवहार कशा पद्धतीने चालतात. व्यासपीठ बाजार किंवा म्हणून ओळखले जाते. म्हणून आणि सेवांचे उत्पादन करण्यासाठी उत्पादनाचे घटक हे आवश्यक आहेत. उत्पादन आणि सेवा बाजार यात फरक हा निश्चितपणे असतो, कारण उत्पादन करणारा घटक आणि त्याचबरोबर त्याच्या सेवा असतील किंवा त्याच्या संदर्भातल्या वेगवेगळ्या सेवा असतील तर या दोन्ही अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. त्यामुळं बाजार हा जिथं खरेदी विक्री किंवा देवाणघेवाण होते त्याच ठिकाणाला बाजार असं म्हटलं जातं. आणि या बाजार अर्थव्यवस्थेवरती किंवा बाजाराच्या अर्थव्यवस्थेच्या उत्पादनाचे घटक हे त्यांच्या त्या मागणी आणि पुरवठ्याच्या अनुषंगाने बाजारभाव त्या ठिकाणी ठरवला जातो किंवा बाजारपेठेतली किंमत त्या ठिकाणी आकारली जाते. हा बाजारभाव म्हणजेच बाजारातील किंमत किंवा त्या ठिकाणची असणारी प्राइस लाईन आपण ठरवण्यासाठी हा आवश्यक घटक आपल्याला असल्याचं दिसून येतो. या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं जशा पद्धतीने वस्तू सेवा महत्त्वाची आहे तसं बाजारपेठेतला ग्राहक हा देखील महत्त्वाचा आहे. उत्पादक हा देखील घटक महत्त्वाचा आहे. उत्पादकाने ज्या वस्तूचा पुरवठा केलेला आहे किंवा त्या अनुषंगाने येणारी जी काही मध्यस्थांची साखळी आपण म्हणतो, व्यापारी वर्ग असेल, त्या व्यापारी वर्गाकडून त्या उत्पादनाची खरेदी केली परंतु विक्रीच झाली नाही तर जशा पद्धतीने आपण ॲग्रिकल्चर गुड्समध्ये ओनियन प्रोडक्शन म्हणतो, कांदा उत्पादन आपण म्हणतो. कांद्याची बरेच वेळेला व्यापाऱ्यांकडून साठवणूक होण्याची शक्यता असते. साखरेच्या बाबतीत अशा पद्धतीची साठवणूक होऊ शकते. धान्याच्या बद्दल म्हणजे गहू असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, मका असेल, व्यापाऱ्यांकडून गोडाऊनच्या गोडाऊन त्या ठिकाणी स्टोअर करण्याची शक्यता असते आणि यातून मोठ्या प्रमाणात आर्थिक चढउतार होण्याची देखील शक्यता असू शकते. वस्तू आणि सेवांचे उत्पादन करण्यासाठी उत्पादनाचे घटक हे आवश्यक आहेत. उत्पादन आणि सेवा किंवा बाजाराप्रमाणेच अर्थव्यवस्थेच्या उत्पादनाचे घटक देखील त्यांचे बाजार असतात. बाजार त्यांची मागणी, पुरवठा आणि बाजारभाव ठरवण्यासाठी आवश्यक असतात. सुरुवातीला घटक बाजाराची गरज का आहे, या घटक बाजारातून मिळणारे वेगवेगळे घटक हे उत्पादकांना आवश्यक असतात. या घटकांच्या आधारावरती त्यांच्या मोठ्या प्रमाणावर मागणी कशी आहे किंवा पुरवठा कसा आहे त्याच्यावरती हा घटक अवलंबून असलेले दिसून येते. आता बऱ्याच वेळेला आभास आणि विरोधाभास आपण म्हणूया. सरकारचे वेगवेगळे धोरणं असतात, वेगवेगळ्या पॉलिसीज असतात आणि त्याच्यातून जर काही वितरण प्रणाली राबवली तर जनतेच्या काही बाबतीत असं म्हणता येईल की आपण फायदे होतात, पण मोठ्या प्रमाणावर फायदे होतात. त्यावेळेला वितरण प्रणालीमध्ये जर दोष असतील तर काही घटकांना लाभ मिळतो आणि काही घटक त्यापासून वंचित राहतात. त्यावेळेला सरकारच्या विरुद्ध जे वंचित घटक आहेत, ज्यांना त्याचा लाभ मिळाला नाही, ते घटक सरकारला अपील करतात किंवा सरकारकडे तशा पद्धतीची मागणी करत असतात. त्यामुळे सुरुवातीला घटक हा बाजाराची गरज का आहे हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. त्याच अनुषंगाने अर्थव्यवस्थेतील उत्पादन घटकाचे महत्त्व हे देखील समजून घेणे अपेक्षित आहे किंवा त्या अनुषंगाने
अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं वाटचाल करणं हे तितकंच महत्त्वाचं असू शकतं. घटक बाजाराचा अर्थ फॅक्टर मार्केट ही अशी बाजारपेठ आहे की जिथे जमीन, श्रम आणि भांडवल यासारख्या उत्पादनाच्या घटकांची विक्री आणि खरेदी केली जाते. उत्पादनाचे हे घटक उद्योजकासह अर्थव्यवस्थेत वस्तू आणि सेवांचे उत्पादन करण्यासाठी परस्पर संवाद हे साधतात. उत्पादनाच्या या घटकांची विस्तृत वैशिष्ट्ये आणि अर्थ हा विशेष करून पुढील घटकांच्या आधारावर आपल्याला स्पष्ट करता येऊ शकतो. त्यातला पहिला घटक जो सांगितलेला आहे तो आहे जमीन. लँड, जेवढी जमीन ही त्या उत्पादनाच्या साठी अपेक्षित आहे. ॲग्रिकल्चर गुडला कदाचित जास्त जमिनीची गरज असते, इंडस्ट्रियल गुडला त्या मानाने कमी असते आणि सर्व्हिस गुडला तर आणखी कमी वस्तू जमीन जर उपलब्ध असेल तरी सुरू असतो. परंतु या कमी जमिनीला सुद्धा जास्त मोबदला मिळण्याची शक्यता असते, कारण तिथं पॉप्युलेशन जर जास्त असेल तर त्याची डिमांड सर्व्हिसच्या दृष्टीने जास्त असू शकते. त्यामुळं हा उत्पादनाचा भौतिक मूर्त घटक आहे जमीन. मूर्त स्वरूपाचा म्हणजे तिथून आपल्याला हलवता येत नाही, अस्थिर घटक. म्हणजे आपण म्हणूया एका जागेवरून दुसऱ्या जागेला तशा पद्धतीनं कामगार किंवा मजुरांना घेऊन जाता येईल, तशा पद्धतीनं हा भौतिक किंवा मूर्त घटक आहे. आणि एक घटक स्टॉक संकल्पना ही देखील त्याच्यात विचारात घेतलेली आहे. उपलब्ध असलेल्या एकूण भौतिक संसाधनाचा समावेश आहे. जमिनीमध्ये केवळ जमिनीचा समावेश नाही तर जंगले, जलस्रोत, माती, खनिजे, खाणी इत्यादींचा देखील त्याच्यामध्ये समावेश होतो. त्यामुळं भौतिक असेल, अभौतिक असेल, या दृष्टीनं मूर्त असतील, अमूर्त असतील, या घटकाच्या अनुषंगाने भौतिक म्हणजे मूर्त स्वरूपाचे आहे, कारण त्याच्यामध्ये जीव नसतो. त्याच्यामुळं जमिनीला मूर्त घटक असं म्हटलेलं आहे. या घटकाकडून जे उत्पादन होतं त्या उत्पादनाला, कारण या जमिनीमध्ये उपजत काही गुणधर्म किंवा गुणवैशिष्ट्य असतात आणि त्या वैशिष्ट्यांचा मोबदला म्हणूनच त्याच्यावरती शेतजमीन म्हणा किंवा इतर काही स्रोत जे आहेत ते उपलब्ध होऊ शकतात, किंवा जमिनीमध्ये वेगवेगळे खणी असतील, खनिज असतील, माती असेल, याचा उपयोग करून इतर घटकांची निर्मिती आपल्याला करता येते. त्यामुळं या घटकाची मागणी जी आहे ती अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वाची आहे. आणि सध्या आपण जर पाहिलं तर काही ठराविक घटकामध्ये जर पाहिलं, क्रमवारीत अगदी सोने असेल, सोने किंवा मौल्यवान धातू असतील, वस्तू असतील, त्याच्यानंतर जमिनीचा क्रमांक येतो. कारण जमीन ही प्रत्येक भारतीयाची असेल किंवा प्रत्येक जगातल्या प्रत्येक व्यक्तीची इच्छाशक्ती असते की जमिनीमध्ये आपली गुंतवणूक असेल किंवा मालमत्ता जी असेल ती खूप महत्त्वाची असते, कारण चिरकाल ती टिकणारी असते. भविष्यामध्ये त्याचा कधीही कॅश व्यवहार आपल्याला करता येऊ शकतो, किंवा तशा पद्धतीने इन कॅश आपण म्हणूया लँड विकून तेवढा परतावा आपल्याला मिळू शकतो. त्याच्यामुळे त्याची प्राईस ही जी आहे ती रिव्हर्स येणारी नसते, कारण एकूण लोकसंख्या वेगाने वाढत चाललेली आहे. त्या पद्धतीनं आपल्याला जमिनीची वाढ करता येत नाही, किंवा जमीन आपल्याला वाढूच शकत नाही, कारण ही मर्यादा आहे जमिनीची. मर्यादित असल्यामुळं त्याच्यावरची असणारी मागणी ही दिवसेंदिवस वाढत असलेली दिसते. त्यामुळं त्याचा मोबदला जो आहे किंवा त्याची प्राइसिंग देत असताना ही जास्त द्यावी लागते. उत्पादकाच्या दृष्टीनं इथं जास्त खर्च करावा लागतो. त्याचबरोबर या अनुषंगाने दुसरा घटक जो आहे हा अमूर्त स्वरूपाचा घटक आहे. याच्यामध्ये अमूर्त स्वरूपाचा म्हणजेच हा डेथ होणार आहे का घटक, तर हा डेथ होणार आहे, परंतु समाज किंवा एकूण लोकसंख्या जी आहे ती चिरकाल टिकत राहणार आहे. त्यामुळं लोकसंख्या अल्टरनेट पॉप्युलेशन जे आहे ते अवेलेबल आहे, किंवा मॅक्झिमम पॉप्युलेशन हे वाढत चाललेलं आपल्याला दिसून येतो. हा उत्पादनाचा एक अमूर्त घटक आहे, कारण कामगार सेवा पुरवतात, मजुराने संपन्न आहेत, त्यांच्यापासून वेगळे केले जाऊ शकत नाही. उत्पादनाच्या उद्देशाने घरगुती किंवा बौद्धिक वापरासाठी वापरलेले प्रयत्न श्रम म्हणून ओळखले जातात. श्रम ही एक प्रवाही संकल्पना आहे. त्या श्रम प्रवाही संकल्पना असण्याच्या पाठीमागून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी किंवा दुसऱ्या ठिकाणाहून तिसऱ्या ठिकाणी श्रमिक हा जाऊ शकतो, किंवा तशा पद्धतीने त्याची मागणी ही होऊ शकते. आणि तो क्रियाशील घटक आहे, कारण जमीन स्वतःहून काही करू शकणार नाही, परंतु मजूर त्या ठिकाणी जर काम करत असेल, तो मजूर जर भांडवलाकडे गेला तर भांडवल उपलब्ध करू शकेल. तोच उद्योजकतेच्या अनुषंगाने काम करायला लागला तर तो उद्योजक म्हणून त्या ठिकाणी काम करेल आणि उत्पादनाची निर्मिती करेल. त्यामुळे हा घटक क्रियाशील आहे. श्रम ही एक प्रवाही संकल्पना आहे.
भांडवल हा उत्पादनाचा एक मूर्त घटक आहे आणि उत्पादन प्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्या सर्व घटकांच्या यंत्रसामग्री, इमारती, वाहतूक सेवा इत्यादींचा संदर्भ देखील या अनुषंगाने दिला जाऊ शकतो किंवा त्या संदर्भात उत्पादन घटक हे किती असतील, कशा पद्धतीने असतील. उद्योजकता याचा अर्थ हा उद्योजकाची उत्पादन प्रक्रिया आयोजित करण्याच्या अमूर्त क्षमताचा संदर्भ या ठिकाणी दिलेला आहे. त्याच अनुषंगाने भांडवल हा उत्पादनाचा एक मूर्त घटक आहे आणि त्या मूर्त घटकाच्याच अनुषंगाने उत्पादन प्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या यंत्रसामग्री, इमारती, वाहतूक सेवा इत्यादींचा या संदर्भात सहभाग असतो. जसं मजूर वापरले जातात, मजूर हा क्रियाशील घटक आहे. भांडवल हा घटक उत्पादन प्रक्रियेमधला किती उद्योगधंदे किंवा किती उत्पादन इन्क्रीज करायचं त्याच्यावरती, कारण जमीन त्या प्रमाणात वाढवता येईल तशाच पद्धतीने मजुरांची संख्या वाढवली तर त्याला आवश्यक घटक असतो तो म्हणजे भांडवल. भांडवलाची उपलब्धी असेल तर आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर वाढवता येतं, कच्चा माल आपल्याला वाढवता येतो आणि त्या वाढलेल्या कच्च्या मालावरती उत्पादन घेणं किंवा शक्य असतं आणि त्या प्रमाणात उद्योजक हा उत्पादन करत असतो किंवा तशा पद्धतीने मार्केटमध्ये हे उत्पादन पोहोचवलं जातं. मग या भांडवलाच्या आधारावरती इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये यंत्रसामग्री खरेदी करणे असेल, इमारती असतील किंवा वाहतूक सेवा असतील, या जर जास्त प्रमाणात उपलब्ध झाल्या तर त्यातून अर्थव्यवस्थेला चालना देण्याचं काम हे निश्चितपणे होत असतं. त्याचबरोबर उद्योजकता याचा अर्थ उद्योजकाची उत्पादन प्रक्रिया आयोजित आणि त्या अनुषंगाने त्याची प्रक्रिया जी आहे ती ही जी अपूर्ण क्षमता असते ती क्षमता पूर्ण केली जाते किंवा त्या अनुषंगाने त्याची क्षमता डेव्हलप व्हायला, विकसित व्हायला मदत होत असते. वस्तू आणि सेवांचे उत्पादन, हाऊसहोल्ड सप्लाय लँड, लेबर, कॅपिटल अँड एंटरप्रेनर्स किंवा URI स्किल्स जे आहेत ते वाढण्याच्या दृष्टीनं महत्त्वाचा घटक याच्यात उपयुक्त ठरू शकतो. या ठिकाणी वस्तू आणि सेवांचे जे उत्पादन घ्यावायचं असतं त्यासाठी फर्म सेक्टरच्या सहाय्याने किंवा त्या हाऊसहोल्ड सेक्टरच्या सहाय्याने उद्योग संस्था किंवा प्रोड्यूस ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस वस्तू आणि सेवांची निर्मिती या उद्योग संस्थेकडून केली जाते आणि या उद्योग संस्थेकडे निर्मिती झालेली वस्तू आणि सेवा हीच प्रोड्यूस अँड सप्लाय गुड्स अँड सर्व्हिसेस टू हाऊसहोल्ड सेक्टर हा कुटुंब संस्थेला सप्लाय केला जातो किंवा त्याचा पुरवठा केला जातो. आणि याच हाऊसहोल्ड सेक्टरमध्ये ओनर ऑफ फॅक्टर ऑफ प्रोडक्शन किंवा जो कुटुंब संस्था आहे त्या कुटुंबातले जे काही आपण पॉप्युलेशन्स म्हणूया ते पॉप्युलेशन्स काय करू शकतात, या इंडस्ट्रियल गुड्सचे किंवा फर्म साईडचं जे प्रोडक्शन झालेलं आहे गुड्स अँड सर्व्हिसेसचं त्याची डिमांड करत असताना दिसतात. यांचं जे एक्सपेंडिचर असेल तेच पुन्हा इंडस्ट्रीचं इन्कम साईड असेल, इन्कम जो मिळालेला आहे त्याच्या सहाय्यानं गुड्स अँड सर्व्हिसेस तयार केले जातील. म्हणून हा उत्पन्नाचा एक प्रकारे चक्राकार प्रवाह जो आहे तो अर्थव्यवस्थेला चालना देणार असतो. कुठेही बेरोजगारी निर्माण होणार नाही, म्हणजे या उत्पादनातून गळती होणार नाही याची दक्षता घेतली जाते आणि त्या आधारावरतीच उत्पादन प्रक्रिया ही सतत चालू राहते किंवा अविरतपणे सुरू राहते. घटकांची मागणी आणि पुरवठ्याची संकल्पना, मागणी आणि पुरवठ्याची संकल्पना आणि नियम मोठ्या प्रमाणात वस्तूच्या बाजारपेठेला लागू होतात. एखाद्या घटकाची मागणी आणि पुरवठा समजून घेण्यासाठी वस्तूची बाजारपेठ आणि घटक बाजार यांच्यातील परस्पर संबंध हा समजून घेणे आवश्यक आहे. उत्पन्न मागणी डेटा अनालिटिक्स किंवा फर्मने ऑफिस स्पेसच्या मागणीचा विचार करून डेटा अनालिटिक्स कंपनीला सामान्यतः विश्लेषण, प्रोग्रॅमर, व्यवस्थापक आणि इतर कामगारांसाठी भाड्याने घेतलेल्या ऑफिस स्पेसची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे बेकरी मालकाला बेकरी उत्पादनाचे उत्पादन आणि विक्री करण्यासाठी जागा आवश्यक असते. याच घटकाच्या अनुषंगाने किंवा घटकाची मागणी आणि पुरवठ्याची संकल्पना ज्या पद्धतीने बदललेली आहे त्याच अनुषंगाने एकूण असणारी स्थिती मागणी आणि पुरवठ्याच्या अनुषंगाने घटकाची असणारी मागणी पुरवठ्याच्या अनुषंगाने असणारी त्याची संकल्पना ही कशा पद्धतीने बदलू शकते किंवा किती प्रमाणात रूपांतरित होऊ शकते. उत्पन्न मागणी डेटा अनालिटिक फर्मने ऑफिस स्पेसच्या किंवा त्या अनुषंगाने घटकाची मागणी आणि पुरवठ्यातील बदलाच्या स्थितीचा हा विचार केलेला आपल्याला दिसून येतो. मागणी आणि पुरवठ्याच्या संकल्पना ज्या आहेत
त्यांच्या आधारावरती कोणत्या स्थितीत कशा पद्धतीने मागणीत बदल होईल, पुरवठ्यात किती प्रमाणात बदल होऊ शकतो, या संदर्भातला सारासार विचार त्या ठिकाणी केलेला आपल्याला दिसून येतो किंवा ह्या घटकांची मागणी आणि पुरवठ्याची संकल्पना या ठिकाणी दर्शवलेली आपल्याला पाहता येऊ शकते. मागणी आणि पुरवठ्याच्या संकल्पना ज्या आहेत किंवा त्याच्या नियमाच्या अनुषंगाने त्याच्यात झालेले बदल हे किती प्रमाणात आहेत, कशा पद्धतीने आहेत ते आपल्याला बघावे लागतील. किंवा उत्पन्न मागणी म्हणजे काय असू शकते, किंवा ऑफिस स्पेसच्या मागणीचा विचार करता डेटा अनालिटिक्स कंपनीला सामान्यतः विश्लेषक प्रोग्राम म्हणजे कोणत्या कंपनीला किंवा कोणत्या उद्योगधंद्याला कशा प्रकारचे पेस म्हणजे त्या ठिकाणची जमीन लागेल किंवा जो काही जागा आपण म्हणूया, जागा जमीन म्हणलं तर डायरेक्ट लँड, परंतु ऑफिस एखादं वरती असेल तर त्या ठिकाणी चौथा मजला, पाचवा किंवा कोणताही फ्लोअर असेल तर त्या ठिकाणची ती पेस अवेलेबल करून देणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्या अनुषंगाने त्याचा असणारा रेट किंवा त्या संदर्भातली मागणी ही त्या एरिया वाईज किती आहे, मग तसं त्या उद्योगधंद्याच्या अनुषंगाने त्या कंपनीला लागणारा विश्लेषक असेल, प्रोग्रामर असेल, व्यवस्थापक असेल आणि इतर कामगारांसाठी भाड्याने घेतलेल्या ऑफिस स्पेसची आवश्यकता, त्याचप्रमाणे मालकाला विशिष्ट प्रकारचं उत्पादन करताना कशा पद्धतीनं एक्सपिरियन्स येऊ शकतो किंवा त्याची पुरवठ्याची क्षमता कशी असू शकते ते या अनुषंगाने पुरवठादाराच्या दृष्टीनं आणि मागणीदाराच्या दृष्टीने देखील महत्त्वाचं आहे. प्रत्येक भौगोलिक क्षेत्रामध्ये ऑफिससाठी पेससाठी खाली जागा किंवा उतार असलेली मागणी वक्र हा निश्चितपणे महत्त्वाचा असतो. ज्याचे भाडे फर्म किंवा त्या अनुषंगाने फर्मकडे विशिष्ट प्रकारचा टप्पा किंवा ऑफिस स्पेसच्या प्रमाणाशी जोडलेले प्रमाण जर असेल किंवा ऑफिसच्या अनुषंगाने असणारी मागणी जास्त असते, तेव्हा वस्तूची मागणी आणि घटकांची मागणी यातील महत्त्वाचा फरक हा उपयुक्ततेच्या संदर्भात आहे. ती उपयुक्तता कशा पद्धतीने असू शकते, किती प्रमाणात असू शकते. एकीकडे ग्राहक वस्तूची मागणी करतात कारण ते त्यांच्या वापरातून उपयुक्तता मिळवतात, तर दुसरीकडे कंपन्या उपयुक्ततेच्या समाधानासाठी उत्पादनाच्या घटकांची मागणी करत नाहीत, तर उत्पादनाच्या 4 घटकांचा वापर करून उत्पादन ऑपरेशन चालवण्याच्या दृष्टीनं किंवा त्या उद्देशाने उत्पादनाच्या घटकांचा वापर होऊ शकतो. उत्पादनातून जास्तीत जास्त महसूल आणि नफा मिळवणे हा उद्देश त्या ठिकाणी असतो. कोणताही उद्योजक हा जॉग्राफिकल अँगलच्या दृष्टीनं त्या ठिकाणी विचार जरी करत नसला तरी पण त्याला इनडायरेक्टली या गोष्टीचा किंवा या बाबी माहिती असणं अपेक्षित असतं, तरच ते उत्पादन चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. विशिष्ट प्रकारचे पेश आणि त्या ठिकाणचं असणारं व्हेंटिलेशन असेल, सूर्यप्रकाश येण्याची जी काही दिशा आपण म्हणूया ती व्यवस्थित असेल तर त्या ठिकाणचं क्लायमेट हे चांगलं राहू शकतं. त्या अनुषंगाने त्याच्यातल्या असणाऱ्या जे काही प्रोडक्शन असेल ते चांगलं होऊ शकतं किंवा प्रोडक्शन होणारं जे आहे किंवा मजुराच्या साहाय्याने होणार आहे, कामगाराच्या साहाय्याने होणार आहे, ते कामगार चांगल्या ठिकाणाला काम करू शकतील आणि त्याचा बेनिफिट हा समोरच्याला मिळू शकतो किंवा त्याचं उत्पादन चांगलं वाढायला मदत होईल. जास्ती उत्पादन करण्याच्या दृष्टीने या उत्पादनाचे 4ही घटक हे व्यवस्थित वापरले गेले पाहिजेत किंवा ते योग्य त्या प्रमाणात जर असतील तर उत्पादन हे जास्तीत जास्त होऊ शकतं, अधिक भरभराटी येऊ शकते, अधिक त्याचे फायदे हे अर्थव्यवस्थेला मिळू शकतात. या डायग्रामच्या अनुषंगानं या ठिकाणचा जो कर्व दाखवलेला आहे, प्राइस ऑफ क्लॉथ आणि क्वांटिटी ऑफ क्लॉथ, या ठिकाणी डेरिव्हेड किंवा डिमांड जे आहे ते दर्शवलेले आहे. प्राइस ऑफ कॉटन किंवा क्वांटिटी ऑफ कॉटन, त्या ठिकाणी क्वांटिटी ऑफ क्लॉथ किंवा त्या ठिकाणची कॉटनची जी किंमत आहे, क्लॉथची जी किंमत आहे त्या अनुषंगाने प्राइस एका बाजूला दर्शवलेला आहे तर क्वांटिटी एका बाजूला दर्शवलेली आहे. हा मागणीचा वक्र जो आहे तो त्या ठिकाणी दर्शवलेला आहे आणि या मागणी कर्वच्या अनुषंगाने बाजारपेठेमध्ये जेवढी जास्त किंमत कधी आहे त्या ठिकाणचा पुरवठा हा कमी दिसतो. पुरवठा कमी दिसतो म्हणजे त्या ठिकाणची कमी क्वांटिटी क्लॉथच्या संदर्भातली ही मार्केटमध्ये आहे आणि कमी क्वांटिटी असल्यामुळे त्याला डिमांड जास्त आहे, मागणी जास्त आहे, त्यामुळे मागणीची किंमत ही जास्त असल्याची दिसून येते. OY अक्षावरती त्या ठिकाणची जी प्राइस दाखवलेली आहे ती किंमत ही पहिल्या टप्प्यात जास्त असल्याची दिसून येते. त्याच डायग्रामच्या अनुषंगाने याच क्लॉथच्या अनुषंगाने जर विचार केला तर डावीकडून उजवीकडे येणारा वक्र हा स्लोप पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये
तो डिफरंट स्वरूपाचा दिसून येतो किंवा त्या अनुषंगाने बदललेला दिसून येतो। या ठिकाणी MPP म्हणजे मार्जिनल फिजिकल प्रोडक्ट जे आहे या ठिकाणचं जी डेरिव्हेड आहे डिमांड आहे ती कशा पद्धतीने बदललेली आहे, त्याच्यात किती बदल होऊ शकतो, तो व्हॅल्यू ऑफ मार्जिनल प्रोडक्ट VMP आणि MPP हे जे सूत्र दाखवलेले आहेत, या मार्जिनल MRP रेव्हेन्यू प्रोडक्ट जे म्हटले मार्जिनल रेव्हेन्यू प्रोडक्ट त्याच्यात किती बदल होऊ शकतो, MMP VMP आणि MRP किंवा MPP म्हणजे चेंजिंग इन टोटल प्रोडक्ट चेंजिंग इन नंबर ऑफ युनिट ऑफ फॅक्टर। त्या अनुषंगाने द कन्सेप्ट ऑफ व्हॅल्यू ऑफ marginal product also now as marginal value product refers to the value of output as essential using information of market price. Thus, when price of a product is multiplied with the marginal physical product of a factor of a production on can derivative value आणि त्या अनुषंगाने marginal product जे आहे त्या अनुषंगाने त्याच्यातला बदल हा आपल्याला सुस्पष्टपणे दिसून येऊ शकतो। या टेबलच्या अनुषंगाने किंवा त्या इन्फॉर्मेशन सूत्राच्या अनुषंगाने म्हटले युनिट ऑफ वर्कर्स कामगारांची संख्या टोटल प्रोडक्ट TP तो कशा पद्धतीने आहे, मार्जिनल प्रोडक्ट MPP मार्केट प्राइस त्या अनुषंगाने ब्रेडची असणारी किंमत ही 10 रुपये आहे। व्हॅल्यू ऑफ मार्जिनल प्रोडक्ट जे आहे ते VMP आहे 200 100 50 30 10 अशा पद्धतीने टोटल रेव्हेन्यू जो आहे तो 200 300 350 380 390 अशा पद्धतीने दाखवलेला आहे। मार्जिनल रेव्हेन्यू 10 10 10 10 आहे आणि मार्जिनल रेव्हेन्यू प्रोडक्ट MRP 200 100 50 30 आणि 10 अशा पद्धतीने आहे। as you can see in the above table the entries in the VMP column are identical to entries in the MRP column. However, this taking place due to assumption of perfect competition, where price is equal to marginal revenue the entrance। या अनुषंगाने या टेबलच्या अनुषंगाने ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला यात कशा पद्धतीने बदल होत गेलाय, किती बदल होत गेलाय, उत्पादनाच्या घटकांची मागणी कशा पद्धतीने आहे ती आपल्याला यामध्ये दर्शवलेली आहे। मार्केटमध्ये VMP हे MRP च्या बरोबरीचे आहे आणि इथे VMP जास्तीत जास्त घटकांची माहिती देते जे भाड्याने घेतले जाऊ शकतात, म्हणजे रेंटवर किंवा त्याचा काही मोबदला देऊन त्या ठिकाणी हे घटक उपयुक्त केले जातात किंवा त्या अनुषंगाने तसे बदललेले आपल्याला दिसून येतात। VMPच्या अनुषंगाने उत्पादन प्रक्रियेतील प्रत्येक कामगाराच्या मूल्यवर्धनाचा संदर्भ देत असल्याने याचा अंदाज हा लावला जाऊ शकतो की पूर्णपणे स्पर्धात्मक बाजारपेठामध्ये याच्यात कशा पद्धतीने बदल होऊ शकतो, तो VMP कसा असेल किंवा तसेच MRP याचा वक्र जो आहे तो किती आहे, पूर्णपणे स्पर्धात्मक आहे का, फर्मची मागणी वक्र प्रतिबिंबित करतो का, अशा प्रकारे VMP तसेच MRP वक्र हा उत्पादनाच्या घटकासाठी मागणी वक्र म्हणतो। हे असे सूचित करते की फर्मच्या MRP वर परिणाम करणारे घटक ही घटकाच्या मागणी वक्रावर देखील परिणाम करतात। फर्मच्या MRP वर परिणाम करू शकणारे घटक म्हणजेच इतर घटकाद्वारे घटकांची बदली करणे, तयार करा उत्पादनाच्या मागणीतील बदल तसेच उत्पादनाच्या घटकावर होणारा एकूण खर्च हा देखील कशा पद्धतीचा आहे किंवा किती प्रमाणात होऊ शकतो तो पाहणं अपेक्षित ठरेल। उत्पादनाच्या घटकांची मागणी किंवा मार्केटमध्ये VMP हे MRP च्या बरोबरीने असणं, त्या अनुषंगाने त्या ठिकाणी दिलेलं फॉर्म किंवा त्या अनुषंगाने होणारे बदल हा मागणी घटकावरती परिणाम करणारा असल्याचं आपल्याला दिसून येतो। त्याच पद्धतीनं मार्जिनल रेव्हेन्यू प्रोडक्ट MRP ॲज डिमांड कर याच्यामध्ये तो मागणी वक्र डावीकडून उजवीकडे खाली जात असतो। मार्जिनल रेव्हेन्यू प्रोडक्ट जो आहे MRP नंबर ऑफ वर्कर्स किंवा कामगार किती आहेत त्या अनुषंगाने त्याची असणारी प्राइस 50 100 150 200 250 अशा पद्धतीने प्राइस जे आहे ती दर्शवलेली दिसून येते। या टेबलच्या अनुषंगाने आपल्याला पाहता येईल टोटल रेव्हेन्यूच्या अनुषंगाने मार्जिनल प्राइस
जे आहे ते 200, 100, 50, 30, 10 अशा पद्धतीने हा व्हॅल्यू ऑफ मार्जिनल प्रॉडक्ट जे आहे ती किती असेल, कशा पद्धतीने बदललेली असेल ती या डायग्रामवरून आपल्याला सुस्पष्ट दिसून येते. मार्जिनल रेव्हेन्यू प्रॉडक्ट जो आहे MRPचा किंवा त्याची असणारी किंमत जी आहे ती कशा पद्धतीने आकारावी किंवा खर्च त्यासाठी किती आलाय त्यावरती त्या वस्तूची किंमत या अवलंबून असते. आणि आपल्याला या वस्तूची किंमत जेवढी जास्त असेल त्या अनुषंगाने असंही मार्केटमध्ये म्हटलं जातं की 1 रुपयाची वस्तू ही 100 रुपये मिळवून देणारी पण असते. परंतु त्या 1 रुपयाच्या वस्तूसाठी देखील आपल्याला उत्पादनाचे जे घटक आहेत, भूमी असेल, श्रम असेल, भांडवल असेल, संयोजक असेल, याचा किती प्रमाणात वापर केला जातोय आणि तशा पद्धतीने त्याचे मोबदले जे आहेत, मग खंड असेल, मजुरी असेल, वेतन असेल, या अनुषंगाने किती खर्च द्यावा लागतोय, तो जर खर्च सुस्थितीत काढला तर आपल्याला त्या अनुषंगाने किंवा योग्य पद्धतीने काढला तर आपल्याला उत्पादनाच्या घटकाची ही मागणी निश्चितपणे लक्षात येऊ शकते. त्यामुळे उत्पादनाच्या घटकाचा पुरवठा हा मुक्त बाजार अर्थव्यवस्थेत उत्पादनाचे बहुतेक घटक हे खाजगी मालकीचे असतात. शिवाय श्रम, भांडवल आणि जमीन यासारख्या उत्पादन घटकाच्या पुरवठ्यावरील निर्णय या अनेक आर्थिक आणि गैर आर्थिक घटकांद्वारे हे नियंत्रित केले जातात. श्रम पुरवठ्याचे महत्त्वाचे निर्धारक घटक किंवा म्हणजे श्रमाची किंमत आणि वय, लिंग, शिक्षण आणि कुटुंब रचना यासारखे लोकसंख्याशास्त्रीय घटक हे जमिनीच्या पुरवठ्यावर परिणाम करणारे घटक बहुधा गुणवत्तेवर परिणाम करतात. आणि त्या प्रभावाच्याच अनुषंगाने मार्जिनल रेव्हेन्यू प्रॉडक्ट जे आहे, मार्जिनल प्रॉडक्ट जे आहे ते कशा पद्धतीने असेल, उत्पादनाच्या घटकांचा पुरवठा कशा पद्धतीने केला जाऊ शकतो, त्या अनुषंगाने मुक्त बाजार अर्थव्यवस्थेत उत्पादनाचे बहुतेक घटक खाजगी मालकीचे असतात. शिवाय त्या अनुषंगाने श्रम, भांडवल आणि जमीन यासारख्या उत्पादन घटकांच्या पुरवठ्यावरील निर्णय हा अनेक आर्थिक आणि गैर आर्थिक घटकाद्वारे नियंत्रित केले जातात. श्रम पुरवठ्याचे निर्णय हे त्या उद्योगधंद्याच्या अनुषंगाने मग गरज ज्या पद्धतीने असते त्या उद्योगधंद्याला त्याच पद्धतीने त्याची साधन सामग्री ही वापरली जाऊ शकते. त्यामुळं श्रमाची किंमत आणि त्या अनुषंगाने त्या श्रमिकाचं असणारं वय, लिंग, शिक्षण, कुटुंब रचना यासारखे लोकसंख्याशास्त्रीय घटक जे आहेत ते देखील प्राईसच्या वेळेला खरं तर ॲग्रिकल्चरमध्ये विचारात घेतले जातात. इतर सर्व्हिस सेक्टर असेल, इंडस्ट्रियल सेक्टर असेल, इतर इक्वल त्याचा मोबदला जो आहे तो पुरुष असो किंवा स्त्री असो, लिंगाने पुरुष असतील स्त्री असतील, शिक्षकांमध्ये देखील पुरुष असेल स्त्री असेल, तर सर्व्हिस सेक्टरमध्ये अर्थात शिक्षक आहे आणि याला सुद्धा समान मोबदला किंवा त्याच पद्धतीचं वेतन हे निश्चितपणे दिलं जातं. आणि कुटुंब रचना यासारखे लोकसंख्याशास्त्रीय घटक जे आहेत ते जमिनीच्या पुरवठ्यावर परिणाम करणारे घटक आहेत, बहुधा गुणवत्तेवर परिणाम करतात आणि त्या अनुषंगानेच त्याचा भाग तसा बनलेला दिसतो किंवा त्या पद्धतीत बदल झालेले दिसतात. लँड मार्केट या ठिकाणी सप्लाय ऑफ लँड जे आहे, क्वांटिटी ऑफ लँड किंवा लँड मार्केट ही आपल्याला पुरवठा आपल्याला तटस्थ असलेला दिसून येतो. त्याची किंमत कितीही बदलली तरी लँडमध्ये किंवा जमिनीतली पुरवठा वाढवणं आपल्याला शक्य होत नाही. म्हणजे त्या ठिकाणी किंमत कोणत्याही परिस्थितीत कितीही बदलली तरी सेम प्राइस राहू शकते. सप्लाय ऑफ लँड जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी तो तटस्थ आहे किंवा त्याचा स्थिर आहे. काही विशिष्ट प्रकारच्या जमिनीचा पुरवठा हा तेवढाच आहे किंवा त्याची बदल होऊ शकत नाही. जसं आपण 71% पाणी आणि 29% भूभाग म्हणतो पृथ्वीवरती, त्याच पद्धतीने त्याच्यामध्ये कोणताही बदल हा अपेक्षित नाही. उलट जमीन ही कमी होऊ शकते कारण पाण्याचं जर पाणी जर त्या ठिकाणी समुद्रातलं वाढलं, उष्णता वाढेल, बर्फ वितळेल आणि पाण्याचं प्रमाण जर वाढत गेलं जसं तशा पद्धतीनं त्या ठिकाणची जमिनीचा वापर किंवा पृथ्वीवरच्या लोकसंख्येसाठी म्हणा किंवा जंगलांसाठी म्हणा जमीन ही कमी होऊ शकते. त्यामुळं जमीन हा कॉन्स्टंट घटक आहे. रेंट त्यामुळे त्याच्या किमती ज्या आहेत त्या सतत वाढलेल्या आहेत आणि त्यात कुठल्याही प्रकारचा बदल हा झालेला दिसत नाही किंवा बदललेली स्थिती ही आपल्याला पाहायला मिळत नाही. त्यामुळं जमिनीला प्रायोरिटी ही लोकांची जास्त असू शकते. एक वेळेला सोन्याची प्रायोरिटी कमी होऊ जास्त होऊ शकते, मागणी कमी जास्त होऊ शकते, परंतु जमिनीची मागणी ही दीर्घकाळ वाढणारी आहे. सप्लाय ऑफ कॅपिटल भांडवल हाचा पुरवठा आपल्याला ज्या पद्धतीने इंटरेस्ट रेट वाढत जाईल, व्याजाचे दर वाढत जाईल, त्याच पद्धतीने या ठिकाणी सप्लाय कॅपिटलचं देखील वाढवलं जाईल. त्यामुळे याचा पुरवठा जो आहे तो मोठ्या प्रमाणावर करता येईल
परंतु जमिनीचा पुरवठा हा तटस्थ असलेला आपल्याला दिसून येतो. इंटरेस्ट जेवढा वाढेल तेवढा सप्लाय वाढतो किंवा कॅपिटल सप्लाय ऑफ कॅपिटल जे आहे ते बदललेलं दिसून येतं. क्वांटिटी ऑफ कॅपिटल मार्केटच्या अनुषंगाने त्याच्यात तशा पद्धतीनं बदल झालेले दिसून येत आहेत. क्वांटिटी ऑफ लेबर ज्या अनुषंगाने ज्यावेळेला आपण पाहतो लेबर सप्लाय इन द शॉर्ट रन, अल्पकाळात आणि दीर्घकाळात लॉंग रनमध्ये माणसाचा पुरवठा देखील हा जसं वेतन वाढतील तसेच वाढत आहे. परंतु ज्या पद्धतीनं सप्लाय या ठिकाणी दाखवलं शॉर्ट टर्ममध्ये अल्पकाळावधीत तो पुरवठा हा किमतीप्रमाणे वाढत चाललेला दिसतो. ज्या पद्धतीने त्याचं वेतन वाढत जाईल तशा पद्धतीनं सप्लाय ऑफ लेबर झालेला दिसून येईल किंवा लोकसंख्येचा पुरवठा आपल्याला झालेला दिसून येईल. म्हणजेच त्या ठिकाणी मजुरांच्या पुरवठ्यामुळं एकूण उत्पादन वाढीला चालना मिळते किंवा हा क्रियाशील घटक आहे त्याचा बेनिफिट हा अर्थव्यवस्थेला निश्चित होत असतो. त्यामुळे वाढत्या किमतीच्या अनुषंगाने लेबर अल्पकाळात वाढतात. दीर्घकालामध्ये मात्र लेबर आपल्याला जास्तीचं वाढवून चालत नाही. आहे त्याच लेबरला वेजेस किंवा वेतन जे आहे ते वाढवावं लागतं. त्याचं उत्पन्न जर वाढवलं तर त्याची गुणवत्ता किंवा त्याचे बेनिफिट्स हा निश्चितपणे मिळतो. कोणत्याही परिस्थितीत वेजेस हे कमी करता येत नाही, ते वाढवता येणं शक्य असतं, कॉन्स्टंट ठेवणं शक्य असतं, पण रिव्हर्स जाणं हे अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं घातक असतं किंवा हानिकारक असतं. त्यामुळे लेबर सप्लाय इन द लॉंग रन दीर्घकाळात दिसतो किंवा OY अक्षाकडं पुन्हा रिटर्न आलेले दिसतो किंवा वळलेला आणि वरती गेलेला दिसून येतो. त्यामुळे त्याचे वेजेस पगार हे वाढत गेलेले आपल्याला दिसून येतो. कामगार बाजार जे आहे ते कामगार बाजारामध्ये दुसरीकडे श्रमाचा पुरवठा वक्र हा एकतर शॉर्ट रनमध्ये सकारात्मक रीतीने घडलेला असतो किंवा शॉर्ट रनमध्ये मागे वाकलेला असतो. तशाच पद्धतीनं लेबर सप्लाय वक्राच्या मागे वाकलेला आकाराची कारणे पुढील युनिटमध्ये तपशीलवार चर्चा केली आहेत आणि त्याच अनुषंगाने श्रमाचा पुरवठा वक्र एकतर शॉर्ट रनमध्ये सकारात्मक रीतीने बदललेला दिसून येतो किंवा त्याच अनुषंगाने लेबर सप्लाय वक्राच्या मागे हा वाकलेला दिसतो किंवा आकाराची कारणे देखील आपल्याला वेगवेगळी पाहायला मिळू शकतात. त्याच पद्धतीने फॅक्टरी प्राइसिंग या शब्दाद्वारे तुम्हाला काय समजू शकतात किंवा घटकांच्या किमती कशा पद्धतीने आहेत त्या किमतीचा अभ्यास आपल्याला करावा लागेल. घटक बाजार काय आहेत, कोणत्या पद्धतीचे घटक बाजार आहेत आणि त्याचा अनुषंगाने कशा बदल झालेला आहे किंवा फॅक्टर प्राइसिंग या शब्दाद्वारे कोणती स्थिती अभ्यासाला मिळते किंवा कशा पद्धतीने त्याच्यात बदल हा घडून येत असतो. भांडवलाची मागणी ही उत्पन्न मागणी आहे का परस्परावलंबी मागणी आहे, त्या संदर्भातील संकल्पना देखील महत्त्वाच्या आहेत. घटक बाजारामध्ये समतोल कसा ठरवला जातो किंवा समतोलाची एकूणच स्थिती काय असते ती आपल्याला सुस्पष्टपणे जाणवेल. त्यामुळे कामगार बाजार जो आपण म्हणतोय, श्रमिक बाजार जो आहे तो त्या घटकांच्या किमतीवरती त्याचा परिणाम होतो. कारण जेवढे जास्त श्रमिक असतील किंवा श्रमांना द्यावं लागणार वेतन जास्त असेल त्या अनुषंगाने त्या वेतनाचा किमतीवरती प्रभाव असतो किंवा त्या परिणाम जाणवतो आणि त्या परिणामामुळे एकूण अर्थव्यवस्थेमध्ये या घटकात बदल झालेला आपल्याला दिसून येतो. दुसरीकडे श्रमाचा पुरवठा वक्र हा एकतर शॉर्ट रनमध्ये सकारात्मक रीतीने बदलत जाईल किंवा त्या शॉर्ट रनच्या अनुषंगाने त्याच्यातलं सप्लाय हा बदलत्या स्थितीत बदललेला दिसून येतो. भांडवलाची मागणी ही उत्पन्न मागणी आहे आणि किंवा पुन्हा पुन्हा होणारी मागणी आहे. परस्परावलंबी मागणीची संकल्पना आहे देखील स्पष्ट होऊ शकते. घटक बाजारामध्ये समतोल कसा ठरवला जातो किंवा त्याची समतोलाची स्थिती ही निर्माण झालेली दिसते. त्याच अनुषंगाने एकूण स्थिती ही जी आहे ती याच्यात कोणत्या पद्धतीने बदलेल, फॅक्टर प्राइसिंग कशी असेल या अनुषंगाने आपल्याला किरकोळ उत्पादक सिद्धांतानुसार मूल्य निर्धारण हे करावं लागेल. आतापर्यंत जो विचार किंवा अभ्यास केलेला आहे त्या अनुषंगाने उत्पादन प्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्या उत्पादनाचे वेगवेगळे घटक देता येतात. त्याचे घटक त्यांची मागणी आणि पुरवठा हा ठरवला जातो किंवा त्या मागणी पुरवठ्याच्या अनुषंगाने कसा बदल होईल ते दर्शवले जातं. उत्पादनाच्या घटकाच्या मालकांना ते प्रदान केले जातात किंवा घटकांसाठी पैसे हे कसे मिळतात हे समजून घेण्यासाठी त्याची उत्पादकता उत्सुकता असेल ही प्रक्रिया समजून घेण्यासाठीच
उत्पन्न वितरणाचा सीमांत उत्पादकता सिद्धांत हा देखील महत्त्वाचा असू शकतो. प्रक्रिया समजून घेण्याबरोबरच उत्पन्न वितरणाचा सीमांत उत्पादकता सिद्धांत हा अभ्यासणं अपेक्षित आहे. घटकाकडे परतावा निश्चित करणे किंवा भाड्याने द्या, त्या अनुषंगाने त्याचं उत्पादनाचे जे घटक आहेत ते वेगवेगळे घटक कशा पद्धतीने वापरले जातात, त्या घटकांना दिला जाणारा मोबदला कसा आहे, त्याच्या रेंट किंवा भाडे आपण म्हणूया, या भाड्याच्या अनुषंगाने रेंटच्या अनुषंगाने त्याचा मोबदला हा निश्चितपणे त्या त्या वेळेला ठरवला जातो किंवा त्या त्या एरियावरती डिपेंड असू शकतो, त्या त्या उद्योगावरती व्यवसाय अवलंबून असतं. महत्त्वाचं त्याचं लोकेशन, भौगोलिक स्थान कुठं आहे, म्हणजे जर शहराच्या भागात असेल तर त्याला रेंट किंवा मोबदला हा जास्त द्यावा लागतो. ॲग्रिकल्चरच्या अनुषंगाने असेल त्या ठिकाणी मुबलक स्वप्रमाणात जमीन असेल आणि प्रोडक्शन काय आहे, प्रोडक्टिव्हिटी कशा पद्धतीची आहे त्याच्यावरती मालरानाची जमीन असेल, सुपीक जमीन असेल, खडकाळ जमीन असेल, याच्यामध्ये डिफरन्स केला जातो. जमिनीची मागणी ही देखील एक उत्पन्न मागणी आहे. समजा जमिनीचा विशिष्ट तुकडा हा वापरला जात आहे आणि त्या जमिनीसाठी किती प्रमाणात रेंट द्यावा ते निश्चित केलं जातं आणि त्यानुसार त्याचा मोबदला हा भाड्याच्या स्वरूपात हा दिला जातो. डिमांड सप्लाय म्हणजे लँड ही जर कॉन्स्टंट आहे परंतु त्यासाठीची असणारी डिमांड कशा पद्धतीने आहे, जास्त आहे का कमी आहे, त्या अनुषंगाने त्याचा समतोल हा साधला जातो. क्वांटिटी ऑफ लँड हीच लिमिटेशन्स ऑफ लँड, आपण जमिनीची मर्यादा आहे असं म्हणतो आणि या जमिनीच्या मर्यादेमुळे अनेक वेळेला त्याच्यावरती परिणाम हे होत असणारे दिसून येतात. त्यामुळं घटकाकडे त्याचा परतावा निश्चित करणे, त्या अनुषंगाने जमीन हा उत्पादनाचा असा घटक आहे किंवा ज्याचा एकूण पुरवठा हा निश्चित आहे. जमिनीची मागणी ही देखील एक उत्पन्न मागणी आहे आणि समजा जमिनीचा विशिष्ट तुकडा हा वापरला जातो का किंवा जात नाही का, त्या अनुषंगाने सुद्धा भाग हा विचारात घेतला जाऊ शकतो. मजुरी ही एक पुरवठा केलेल्या मजुराची किंमत आहे. स्पर्धात्मक बाजारपेठेत मजुरीच्या किरकोळ उत्पादना एवढे वेतन मिळते. मजुरी समतोल स्थितीत असते जेव्हा खालच्या दिशेने उतार असलेल्या कामगार मागणीचा वक्र हा वरच्या दिशेने उतार असलेल्या कामगार पुरवठा वक्र जो आहे तो त्याला वलंडलेला असतो किंवा त्याच्या क्रॉस करून त्याच्यापेक्षा जास्त त्या ठिकाणी बदल त्याच्यात झालेला असतो. जेव्हा बाह्य धक्क्यामुळे उद्योगांच्या उत्पादनाची मागणी ही कमी होते. बाह्य धक्क्यामध्ये मुळे आपण म्हणूया ज्या पद्धतीने आता कोविड पॅन्डेमिक येऊन गेलं किंवा त्याच्या अगोदर वेगवेगळे साथीचे आजार असतील, रोगराई असतील, याच्यात झालेले बदल किंवा याच्यामुळं झालेल्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं त्या उद्योगधंद्याला असणारे धक्के, आता बदलत्या स्थितीमध्ये सर्व्हिस सेक्टर वेगाने विकसित होत आहे. त्याच पद्धतीनं जे पूर्वी इंडस्ट्रियल सेक्टरचा विकास होता, ॲग्रिकल्चरपेक्षा इंडस्ट्रियल हे वेगाने वाढते की काय असं वाटत होतं, परंतु त्याऐवजी इंडस्ट्रियल हे प्रमाणात राहिलं आणि ॲग्रिकल्चर कमी होऊन आता सर्व्हिस सेक्टरचा मोठ्या प्रमाणावर विकास झालेला दिसतो. त्यामुळे वेगवेगळ्या मल्टीनॅशनल कंपन्या ज्या आहेत त्या भारतात झालेल्या दिसत आहेत, विदेशातही अस्तित्वात असलेले दिसत आहेत आणि अर्थव्यवस्थेचा विकास हा भारताचा जर आपण पाहतो त्यावेळेला सर्व्हिस सेक्टरचा विकास हा वेगाने झालेला दिसतोय. सेवा क्षेत्राचा वृद्धी दर हा वाढत असताना दिसतोय. जेव्हा बाह्य धक्क्यामुळे उद्योगाच्या उत्पादनाची मागणी कमी होते तेव्हा उत्पादनाची किमतीत घट होते. यामुळे श्रमाच्या सीमांत उत्पादनाचे मूल्य देखील कमी होईल. परिणामी मजुरांना कमी वेतन मिळेल. याउलट एखाद्या उद्योगाच्या उत्पादनाच्या मागणीत वाढ झाल्यास किमती वाढतात. यामुळे मजुराच्या किरकोळ उत्पादनाचे मूल्य हे वाढेल, ज्यामुळे मजुरीत वाढ झालेली दिसेल किंवा त्या अनुषंगाने तसे बदल मजुरीच्या स्वरूपात दिसून येतो. या अनुषंगाने वेजेस ज्या वेळेला आपण पाहतो आणि क्वांटिटी ऑफ लेबर पाहतो त्यावेळेला निश्चितपणे डिमांड आणि सप्लाय कर्व जिथं समतोल होतो, म्हणजे बाजारभावाप्रमाणे असणारी उपलब्धी आपण म्हणूया इक्विलिब्रियम वेजेस, जो समतोल साध्य झालेला आहे डब्ल्यू आणि एफ क्वांटिटी ऑफ लेबर, तो कशा पद्धतीने असेल, किती प्रमाणात असेल, त्या डिमांड आणि सप्लायच्या अनुषंगाने एकूण स्थितीत अर्थव्यवस्थेत कशा पद्धतीनं बदल होतो, तो बदललेल्या स्थितीमध्ये एकूण फ्रिक्वेन्सीज आपण म्हणूया किंवा त्या ठिकाणी इक्विलिब्रियम जो झालेला आहे तो एफ या ठिकाणचा तो कॉन्स्टंट कसा राहू शकतो. कारण या ठिकाणचे होणारे वेजेसमध्ये जशा पद्धतीनं, कारण कालांतराने ज्या पद्धतीने एक्सपिरियन्स वाढत जातो त्या पद्धतीने लेबरचे आपल्याला किंवा मजुरांचे पगार जे आहे, वेतन जे आहे ते वाढवावे लागतील.
परंतु सप्लाय जो लेबरचा वाढेल का, तर पॉप्युलेशन इन्क्रीज झालं तर लेबरचा सप्लाय देखील वाढू शकतो. त्यामुळं इन फ्युचर किंवा लॉंग टाईममध्ये आपल्याला याच्यातला समतोल हा अधिक वेगळ्या पद्धतीने दिसेल, पण अल्पकाळातला समतोल हा या ठिकाणी एफ या ठिकाणी समतोल झालेला दिसून येतोय. त्याच अनुषंगाने त्याचे ते बदल सुद्धा दिसून येतात. इंटरेस्टच्या अनुषंगाने किंवा व्याजाच्या अनुषंगाने ज्यावेळेला आपण पाहतो, भांडवल हा मानवाने केलेल्या उत्पादनाचा घटक आहे किंवा उत्पादित केलेला घटक आहे. भांडवल निर्मिती मानवाकडून जी झालेली असते किंवा मानवाने आर्थिक उत्पन्नाची संपत्ती म्हणून साठवलेली असते, ती कुठेतरी इन्व्हेस्ट केलेली असते आणि या इन्व्हेस्टच्याच अनुषंगानं त्या इन्व्हेस्टमेंटवरती त्याला प्रॉफिट मिळवण्याच्या इच्छा असते किंवा त्या अनुषंगानं तो आपले जे काही उत्पन्न मिळालेलं आहे, जे काही आर्थिक उत्पन्न आहे ते बँकेमध्ये ठेवलं जातं. बँकेकडून त्याच्यावरती इंटरेस्ट मिळावा, व्याज मिळावं या दृष्टीनं त्या ठिकाणी आपण म्हणूया FD केलेली असते किंवा SIP आपण सिस्टमॅटिकली इन्व्हेस्टमेंट प्लॅन असेल, शेअर मार्केटच्या अनुषंगाने गुंतवणूक केलेली असेल. उद्योजक आपल्याला उद्योगासाठी हवी असणारी रक्कम किंवा हवी तेवढी रक्कम त्याच पद्धतीने त्या ठिकाणावर घेतली जाते आणि त्याच्यावरती त्याचा मोबदला किंवा त्याचा व्याज हे उद्योग मोठ्या प्रमाणावरती देत असतात आणि उद्योजकांकडून मिळालेली रक्कम मग शेअर मार्केटच्या अनुषंगाने असेल किंवा बँकेत ठेवलेली रक्कम असेल, त्याच्यातून ठेवीदारांना ज्याच्या कोणाची रक्कम ठेवलेली आहे त्या ठेवीदारांना त्याच्यावरती व्याज हे मिळत असतं आणि त्या व्याजासाठी किंवा व्याजाच्या दृष्टीनं मोठ्या प्रमाणावर मोबदला ही मध्यस्थाप्रमाणे शेअर मार्केटच्या अनुषंगाने असतील किंवा बँकांच्या अनुषंगाने असतील ते मिळवण्याचा प्रयत्न करतात आणि कालांतराने त्याच्यातला होणारा बदल हा निश्चितपणे जाणवतो. ज्याचं भांडवल गुंतवणूक आहे किंवा ज्या कुटुंबाकडून हे भांडवल बँकेकडे ठेवलेलं असेल किंवा शेअर मार्केटमध्ये पॉलिसीजमध्ये असतील, त्या भांडवलावरती त्याला मोबदला हा भविष्यात मिळणार असतो. त्यामुळे व्याज हा विशिष्ट भांडवलाच्या वापराबद्दल दिला गेलेला मोबदला म्हणजेच व्याज असं म्हटलं जातं आणि भांडवलाच्या मालकांना मिळणारा परतावा व्याज म्हणून ओळखला जातो. व्याज हे भांडवलाच्या सेवांचे बक्षीस आहे. एक विशिष्ट प्रकारचे भांडवल जे वापरलं जातं, त्या सेवा ज्या वापरल्या जातात भांडवलात, त्याचे बक्षिसी म्हणून सुद्धा म्हणजे बक्षीस म्हणून दिलं जातं. तशा पद्धतीनं भांडवलाचा भाडेदर म्हणजेच त्याचा इंटरेस्ट दर हा भांडवलाची संधी खर्च आहे. श्रमाच्या विपरीत भांडवली वस्तूची खरेदी आणि विक्री केली जाऊ शकते आणि त्यांची मालमत्ता किंमत असू शकते. कार खरेदी, समजा 10 लाख रुपयाची कार खरेदी केली तर एखाद्याला भविष्यात थेट किंवा एखाद्याला भाड्याने देऊन अनेक परिवहन सेवांसाठी वापरण्याचा अधिकार देतो. मालमत्तेची किंमत ही अशी रक्कम आहे किंवा मालमत्ता तिचा वापर कशा पद्धतीने केला जाईल त्या अनुषंगाने बदल हा झालेला असेल. ज्यासाठी भांडवली मालमत्ता पूर्णपणे खरेदी केली जाऊ शकते. भांडवलाचा आवश्यक भाडे दर हा 3 गोष्टीवरती अवलंबून असतो. भांडवलाची चांगली किंमत, वास्तविक व्याजदर आणि घसारा दर किंवा भांडवली वस्तूची किंमत, भांडवली वस्तूची असणारी मागणी आणि पुरवठा यांच्यातील परस्पर संवादावर भांडवल अवलंबून असते किंवा त्या अनुषंगाने तसे बदल हे झालेले आपल्याला दिसून येतात. या इंटरेस्टच्या अनुषंगाने किंवा त्या व्याजदराच्या अनुषंगाने किती व्याजदर असतील भांडवलावरती हे त्या भांडवलावरती किंवा त्या गरजेवरती त्या ठिकाणी भांडवलाचे दर हे अवलंबून असू शकतात. ठेवीवरती निश्चित स्वरूपाचा मोबदला हा मिळणारा असतो. अर्थव्यवस्थेत उत्पादनासाठी भांडवलाची अत्यंत आवश्यकता असते किंवा भांडवलाशिवाय उत्पादन घेणे देखील शक्य होत नाही. स्वारस्य सिद्धांत हा एक सिद्धांत या अनुषंगाने मांडलेला आहे. अशा अनेक सिद्धांत आहेत की जे व्याजदर ठरवण्याचा प्रयत्न करतात. हे सिद्धांत वेगवेगळ्या चलांच्या संचाच्या संदर्भात स्वारस्याच्या घटनेचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करतात. त्याच अनुषंगाने स्वारस्य सिद्धांत किंवा त्या सिद्धांताच्या वेगवेगळ्या चलांच्या संचाच्या संदर्भात स्वारस्य घटनेचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न त्याच्यात झालेला आहे. या स्वारस्य घटनेच्या अनुषंगाने किंवा वेगवेगळ्या पद्धतीच्या अनुषंगाने याच्यातून कर्जपात्र निधी सिद्धांत हा देखील मांडला जातो. या कर्जपात्र निधी सिद्धांत म्हणजे काय, जे पात्रताधारक आहेत किंवा ज्यांना कर्ज बँका किंवा वित्तीय संस्था ज्या आहेत त्या देऊ शकतात त्याच्यात समाविष्ट आहे. या सिद्धांतात उधारीच्या मागणीवर आणि कर्जपात्र निधीच्या पुरवठ्यावर अवलंबून असतात.
ज्या दराने व्यवहार होईल असे गृहीत धरले जाते की कोणत्याही क्षणी असे काही लोक असतील की जे त्यांच्या सध्याच्या उत्पन्नापेक्षा कमी खर्च करतील, बचत करणारे आणि इतर जे त्यांच्या उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करण्याची योजना आखली जातील किंवा आखतील त्या अनुषंगाने देखील याचा समावेश होऊ शकतो. पूर्वीचा कर्जपात्र निधीचा पुरवठा हा तयार करेल तर नंतरचा गट हा अशा निधीची मागणी करणारा गट तयार झालेला असेल. अर्थव्यवस्थेत कर्जपात्र निधी सिद्धांत हा सिद्धांत उधारीच्या मागणीवर आणि कर्जपात्र निधीच्या पुरवठ्यावर अवलंबून असतो. मागणी आणि पुरवठा ज्या ठिकाणी समतोल होईल ती समतोलाची अवस्था बचत करणारे जे कोणी असतील त्या बचतदारांना प्रोत्साहन देणारे असते. त्यामुळे निश्चितपणे याचे इंटरेस्ट किंवा व्याजाचे दर हे देखील चांगले असू शकतात. या डायग्रामच्या अनुषंगाने इंटरेस्ट जो आहे ओ वाय अक्षावर दर्शवलेला आहे. लँडेबल फंड जो आहे तो ओ एक्स अक्षावरती या ठिकाणी दर्शवलेला आहे. एस एस हा पुरवठा वक्र आहे, सप्लाय आहे, डी डी डिमांड वक्र आहे आणि ई या बिंदूत त्या ठिकाणी समतोल साधलेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळं आर ई किंवा ई क्यू ई या ठिकाणचा समतोल बिंदू हा ई दर्शवलेला दिसून येतो. त्यामुळं मागणी आणि पुरवठा या ठिकाणी वाढत्या किमतीच्या अनुषंगाने किंवा वाढते इंटरेस्ट व्याजाचा दर वाढला तर तशा पद्धतीनं सप्लाय देखील वाढत असतो. परंतु लँड फंड जो आहे जशी किंमत इंटरेस्ट रेट घटत येईल तशा पद्धतीने तो घटलेला दिसत नाही, परंतु त्या ठिकाणचा असणारा पुरवठा हा काही वेळेला करावाच लागतो. अशा स्थितीत असलेला आपल्याला अनुभवायला मिळतो. तरलता प्राधान्य सिद्धांत या ठिकाणी केन्सने हा दृष्टिकोन विकसित केला होता आणि त्याने पैशाची मागणी आणि व्याजाचा दर हा समाजातील एकूण उत्पन्नाच्या पातळीशी संबंधित होता. त्यांच्या फॉर्म्युलेशन मध्ये लिक्विड मनीची मागणी उत्पन्नाची पातळी पाहता व्यवहार सावधगिरी किंवा सट्टा यावर अवलंबून असते, पण पैशाचा पुरवठा हे धोरणानुसार बदलणारे होते किंवा व्याज दर निर्धारित केला जातो. तथापि त्यांच्या दृष्टिकोनानुसार व्याजदराचा उत्पादनाच्या घटकाच्या मोबदल्याच्या दरानुसार निर्धारणाशी संबंधित आहे. त्याच अनुषंगाने वेळ प्राधान्य दृष्टिकोन तशा पद्धतीनं तरलता म्हणजे रोखता याला महत्त्व दिलेलं असतं. त्याच अनुषंगाने वेळेला देखील महत्त्व असतं आणि त्या वेळेवरती आयर्विन फिशर यांनी मांडलेला हा दृष्टिकोन आहे, विकसित केला आहे. त्यांची कल्पना होती की ग्राहक हा सध्याचा वापर आणि भविष्यातील उपभोग तुलना करून आपलं विश्लेषण मांडत असतो किंवा त्या अनुषंगाने त्याच्यातले बदल हे झालेले दिसतील. भविष्यातील उपभोग हा सध्याच्या उपभोगासाठी आणि त्या उलट बदलू शकतो. अशा पद्धतीनं वर्तमान आणि भविष्यातील उपभोग दरम्यान प्रतिस्थापनाचा विचार त्या ठिकाणी केलेला दिसून येतो. त्या पद्धतीच्या अनुषंगाने बदल होतील. प्रॉफिटच्या अनुषंगाने ही एक संकल्पना मांडलेली आहे. नफा उद्योजकता हा उत्पादनाचा चौथा आर्थिक घटक उद्योजकतेच्या किंवा उत्पादनाच्या अनुषंगाने हा चौथा घटक महत्त्वाचा मानला जातो. कारण जो कोणी संयोजक असेल त्या संयोजकाला नफा हा मिळणं अपेक्षित असतं आणि या संयोजकाच्या दृष्टीनं लक्ष ठेवावं लागतं की जो जमीन आहे किंवा जमीन मालकाला त्याचा मोबदला असेल, श्रमिकांना त्याची मजुरी द्यावी लागेल, भांडवलाला त्याचं व्याज हे द्यावं लागेल, एकत्र आणतो. या तिन्ही घटकाचा जो ताळमेळ लावत असतो किंवा सगळ्या पद्धतीने तो पाहत असतो त्याला संयोजक असं म्हणतात. आणि या संयोजकाला नफा देण्याचं कार्य किंवा नफा मिळाला नाही तर अशा पद्धतीचं संयोजन तो करणार नाही. उलट जेवढ्या जास्त प्रमाणात नफा मिळत राहील त्या पद्धतीने तो जास्ती लोकांना काम देऊ शकेल, जास्ती जमीन किंवा श्रम जे आहे ते कामगारांना वापरायला लागेल आणि त्या अनुषंगाने जमीन वाढवेल, त्याच पद्धतीने कामगारांचा संख्या वाढवेल आणि भांडवल सुद्धा जास्त घेईल. त्यामुळे या तिन्ही घटकांना जर प्रॉफिट मिळवायचं असेल तर संयोजक हा अत्यंत महत्त्वाचा घटक असतो. या संयोजकामुळे उत्पादनात चांगली भर पडेल. उत्पादनाचे इतर घटक एकत्र न आणल्यास कोणतेही उत्पादन होऊ शकत नाही. भांडवलशाही व्यवस्थेत फायद्याचा शक्यता ही क्रिया केली जाईल की नाही याचे मुख्य निर्धारक बनते. संस्थेच्या विविध गैरभांडवलवादी स्वरूपातही नफा हा फर्मच्या क्षमतेसाठी बेंचमार्क म्हणून काम करू शकतो. उद्योजकीय कार्य ही दोन भागात विभागू शकतो. संघटना आणि जोखीम पत्करणे
संघटनेच्या अनुषंगाने किती संघटन वाढू शकेल किंवा किती लोकांना एकत्र करू शकेल, त्या अनुषंगाने त्याचा नफा किंवा त्याचं प्रॉफिट हे उपलब्ध होऊ शकतं. त्याचबरोबर रिस्क, एखाद्या उद्योजकाने किती रिस्क घेतलेली आहे, किती धोका पत्करलेला आहे, त्या अनुषंगाने त्याला बेनिफिट्स हे त्या काळात अल्पकाळ असेल दीर्घकाळ असेल त्याच्यात मिळण्याची शक्यता असते. यामध्ये व्यवसाय संस्थेशी निगडीत दैनंदिन क्रियाकलाप असतात आणि त्याला व्यवस्थापन असं म्हटलं जातं. त्यामुळे या व्यवस्थापनाच्या अनुषंगाने होणारे बदल कशा पद्धतीने बदललेले आहेत ते पाहिले जातात. जोखीम पत्करणे, प्रत्येक व्यावसायिक क्रियाकलाप हा बाजारात काही ना काही अपयशाचा धोका असतो. हे बाजारपेठेची अनिश्चितता किंवा नैसर्गिक करणे, राजकीय करणे इत्यादीमुळे उद्भवतो. जर एखादा व्यवसाय अपयशी झाला किंवा अयशस्वी झाला तर उद्योजक हे गुंतवणुकीचे महत्त्वपूर्ण भाग गमावतो. त्यामुळे नुकसानीचा धोका हा नेहमीच असतो. तथापि काही क्रियाकलाप जसे की नवीन उत्पादन सादर करणे असेल, नवीन तंत्रज्ञान वापरणे असेल, या अनुषंगाने त्याला बक्षीस जास्त असणे आवश्यक आहे. अन्यथा ही कामे ही केली जाणार नाहीत किंवा त्या अनुषंगाने असे बदल हे होणार नाहीत. त्यासाठी त्याला जोखीम पत्करावी लागते किंवा प्रत्येक व्यवसायात जोखीम रिस्क शिवाय त्याचं प्रॉफिट हे मिळत नाही. कारण कोणीही तो व्यवसाय उद्योग करू शकेल, कदाचित त्याची मागणी तशा पद्धतीची असेल. त्यामुळे लेखा नफा आणि आर्थिक नफा या अनुषंगाने नफ्याचे सिद्धांत हे देखील आपल्याला विचारात घ्यावे लागतील. कंपनीच्या किमतीच्या निर्णयामध्ये विशेष करून घटकांच्या किमतीवरची भूमिका ही पाहावी लागते किंवा त्या अनुषंगाने किती महत्त्व आहे. वस्तू आणि सेवांच्या उत्पादनाबाबत फर्मच्या निर्णयात अनेक घटक हे भूमिका बजावत असतात. ते भूमिका भिन्न भिन्न स्वरूपाचे असतात. त्यामुळे कंपनीच्या उत्पादनात क्रियाकल्पाला थेट आकार हा दिलेला असतो. त्या पद्धतीने त्याच्यातले होणारे बदल कंपनी उद्योजक हे आपले बदल करत असतात. या युनिटच्या अनुषंगाने गरज यावर किंवा कोणत्या गरजा आहेत, कोणत्या पद्धतीचं उत्पादन घेणं अपेक्षित आहे, कोणत्या घटकाचा वापर त्याच्यात करणं अपेक्षित आहे, त्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने त्याचे 4 प्रकार किंवा 4 घटक विचारात घेतलेले आहेत. म्हणजे जमीन आहे, कामगार आहे, भांडवल आहे आणि उद्योजक आहे किंवा त्या ठिकाणी संयोजक म्हणून वस्तू आणि सेवांच्या घटकांचा या घटकांचा वापर करून वस्तू आणि सेवांची निर्मिती केली जाते आणि ती अर्थव्यवस्थेत पुरवठा केली जाते. त्यामुळे उत्पादनाच्या घटकाची मागणी ही वस्तू आणि सेवांच्या मागणीशी निगडीत असल्याने त्यांची मागणी उत्पादनापेक्षा किंवा एकापेक्षा जास्त घटक वापरले जातात. म्हणून मागणी एकापेक्षा जोडलेली जर असेल तर त्याच्यावरती त्याचा परिणाम हा निश्चितपणे जास्त असतो. त्यामुळे या जमीन, कामगार, भांडवल आणि संयोजक या किंवा उद्योजक असं म्हटलं त्या घटकांची मागणी ही वाढणं अपेक्षित असते. त्यामुळं बेकारी, बेरोजगारी आपल्याला कमी करता येणं शक्य होऊ शकते. या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू.